ठीक आहे. गुड गिव्ह कन्सिडरेशन फॉर डिझायनिंग अ प्लांट लेआउट. तुम्हाला प्लांटचं डिझाईन करायचं आहे. तुमचं काम करता तिथं तुम्ही काम करताय त्याचं तुम्हाला डिझाईन करायचं आहे. ते तुम्ही कसं करणार हे तुम्हाला विचारले. जिथं आपण काम करणार आहे ते कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. गुड वर्कप्लेस लेआउट इज मोस्ट इम्पॉर्टंट. चांगलं वर्कप्लेस लेआउट हे खूप महत्त्वाचं असतं. का बरं? टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कंपनी. कंपनीचं प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. कारण जर काम करण्याचं ठिकाणच जर चांगलं नसेल तर काम करण्याची इच्छा होणार आहे का? नाही होणार. तुमची इफिशियन्सी कमी होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर. आता मी दाखवलं इथं माणूस. हा माणसाचा नॉर्मल हात कुठपर्यंत पोचतो आहे? नॉर्मल वर्किंग एरिया कसा आहे? हा एवढा. बरोबर का नाही? त्याचा नॉर्मल हात असा फाकून न देता नॉर्मली त्याला इझिली कुठपर्यंत वळता येते? एवढ्या याच्यात वळता येते. म्हणून खाली काय लिहिलं मी त्याला? नॉर्मल वर्किंग एरिया. नंतर इकडनं त्यांनी हात फाकवला आणि इकडनं त्यांनी हात फाकवला तर कुठपर्यंत ते मॅक्झिमम वर्किंग एरिया फॉर राईट हँड. सेंटरपासनं राईट हँड कुठपर्यंत जाऊ शकतो? पूर्ण इथून असा इथपर्यंत. म्हणून काय लिहिलं खाली? मॅक्झिमम वर्किंग एरिया ऑफ राईट हँड. सिमिलरली इकडं कुठपर्यंत जातो आहे? मॅक्झिमम वर्किंग एरिया फॉर लेफ्ट हँड असं लिहिलं. मग तुमचा लेफ्ट हँडचं पण नाही घ्यायचं आणि राईट हँडचं पण नाही घ्यायचं. आपण कोणतं घेणार? दोघांचं जिथं कॉमन येते ते आपण घेणार हे. बरोबर का नाही? आपलं राईट हँडचं कुठपर्यंत होतं? इथून ते इथपर्यंत होतं. आणि लेफ्ट हँडचं कसं होतं? इथून ते इथपर्यंत. आहे काढताना कसं काढलेलं आहे बघा? इथून असं काढलेलं आहे गोल अर्ध सर्कल आणि इथून असं काढलेलं आहे अर्ध सर्कल. दोन्ही कंबाईन कुठं होतं ते? इथं कंबाईन होतं ते. बरोबर. हे काढलं मी, त्याला म्हटलं नॉर्मल वर्किंग एरिया. बरोबर. म्हणजे कसं पाहिजे तुमचं जे लेआउट आहे ते कसं पाहिजे ते बघा. मटेरियल टूल मस्ट बी क्लोजर टू द नॉर्मल वर्किंग एरिया टू अवॉइड वर्कर फटीग. तुमचं मटेरियल आहे, टूल आहे, जे आहे, ज्या गोष्टी आपल्याला काम करण्यासाठी लागणार आहे त्या वर्करच्या काय पाहिजे? जवळ पाहिजे. का बरं? कारण वर्करला जर ते जवळ नसतील तर काय होऊ शकतं? त्रास होऊ शकतो, थकवा येऊ शकतो. बरोबर का नाही? टू अवॉइड वर्करला थकून देऊ नये म्हणून आपण काय करतो? तसं ते काय करतो? जवळ ठेवतो, क्लोज ठेवतो. मटेरियल अँड टूल मस्ट बी लोकेटेड ऑर्डर वाईज. मटेरियल आणि टूल तुमचे जे आहे ते कसे पाहिजे? ऑर्डरप्रमाणे लावले पाहिजे. जसे तुम्हाला कामाला लागतात त्याच्यानुसार ते लाईनीने लावलेले पाहिजे. टू रिड्यूस वेस्टेज इन अ टाईम. टाईममध्ये तुम्हाला टाईम वेस्ट होऊ नये म्हणून आपण काय कसं लावतो? ते लाईनीने लावतो. त्याच्यानंतर वर्कप्लेस मस्ट बी प्रॉपरली क्लीन टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी. तुमचं कसं पाहिजे? ते काम करण्याचं ठिकाण क्लीन पाहिजे. वर्कप्लेस मस्ट बी प्रोव्हाइड प्रॉपरली लाईटन. त्याला व्यवस्थित तिथं लाईट पाहिजे. लाईटन म्हणजे काय? तिथं व्यवस्थित लाईट पाहिजे. नॉईज ॲट वर्कप्लेस मस्ट बी लो ॲज पॉसिबल. तिथं आवाज काय पाहिजे? कमीत पाहिजे. हाईट ऑफ द चेअर मस्ट बी कम्फर्टेबल फॉर वर्कर वाईल डुईंग अ जॉब. वर्कर ज्याच्यावरती बसून काम करतो आहे त्याची चेअरची हाईट काय पाहिजे? कम्फर्टेबल पाहिजे त्याच्यासाठी. वर्कर मस्ट बी एबल टू ऑपरेट मशीन्स ऑल लिव्हर्स हँडल्स विदाउट चेंजिंग हिज बॉडी पोझिशन. म्हणजे मशीनला जर ऑपरेटर काम करत असेल तर मशीनला जे वेगवेगळे लिव्हर्स आहेत, हँडल्स आहेत किंवा कंट्रोल डिव्हायसेस आहेत, कंट्रोल बटन आहेत, ते त्यांनी असं फार असं वाकून बिकून त्याला करायची गरज नाही पडली पाहिजे. त्यांनी नॉर्मल पोझिशनमध्येच त्यांनी काय केलं पाहिजे? ते त्याला वापरता आलं पाहिजे. मस्ट एबल टू ऑपरेट. नॉर्मल पोझिशनमध्येच त्याला काय करता आलं पाहिजे? ऑपरेट करता आलं पाहिजे. वर्कर मस्ट बी फ्री फ्रॉम द अनवॉन्टेड हीट. वर्करला काय पाहिजे? अनवॉन्टेड हीट, स्मोक, डस्ट, ह्युमिडिटी आणि व्हायब्रेशनपासून तो काय पाहिजे? मोकळा पाहिजे. म्हणजे तिथं वातावरण कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. ना तिथं ऊन जास्त पाहिजे, ना घाण वास आला पाहिजे, ना धूळ आली पाहिजे, ना धूर आला पाहिजे, ना तिथं असं दमट वातावरण पाहिजे, ना तिथं व्हायब्रेशन्स पाहिजे. बरोबर. यातली कोणतीच गोष्ट नको आहे. साधं सिम्पल चांगलं वातावरण पाहिजे. अभ्यास करण्यासाठी जसं लागतं तसंच काम करण्यासाठी पण लागतं. कळलं? आता पुढचं वर्क मेजरमेंट. वर्क मेजरमेंट इज डिफाईन्ड ॲज द टेक्निक यूज टू डिटरमाइन स्टँडर्ड टाईम रिक्वायर्ड टू परफॉर्म आता वर्क आपल्याला मोजायचं आहे. बरोबर. वर्क म्हणजे काम केलं आपल्याला मोजायचं आहे. वर्क मेजरमेंट आपण स्टार्टिंगला तेच लिहिलं ना. वर्क मेजरमेंट म्हणजेच काय? इट इज डिफाईन्ड ॲज अ टेक्निक यूज टू डिटरमाइन स्टँडर्ड टाईम रिक्वायर्ड टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. एखादं काम पूर्ण करण्यासाठी स्टँडर्ड टाईम किती लागतो हे ठरवण्याचं काम कोणाचं असतं? वर्क मेजरमेंटचं. वर्क मेजरमेंट काम मोजा. कळलं? काम मोजा. ऑब्जेक्टिव्ह आणि युजेस. कशासाठी मोजतो आपण काम? इट इज यूज टू डिटरमाइन स्टँडर्ड टाईम रिक्वायर्ड फॉर परफॉर्मिंग अ स्पेसिफिक टास्क. आपल्याला स्टँडर्ड काम करण्यासाठी स्टँडर्ड टाईम किती लागतो? नाहीतर काय होईल? एक वर्कर येईल मला म्हणेल सर ते काम करायला मला 2 तास लागतात. एक येईल मला म्हणेल मला 1 तास लागतो. एक येईल मला म्हणतो 4 तास लागतो.
असं चालणार आहे का? नाही ना, एक स्टँडर्ड टाईम फिक्स केला पाहिजे कोणीतरी. म्हणून आपण त्यासाठी काय करतो, वर्क मेजरमेंट करतो. इट इज यूज टू डिटरमाइन स्टँडर्ड टाईम रिक्वायर्ड फॉर परफॉर्मिंग अ स्पेसिफिक टास्क. एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती स्टँडर्ड टाईम लागतो आहे ते ठरवण्यासाठी आपण वर्क मेजरमेंट वापरतो. टू डिसाईड कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, कॉस्ट ठरवण्यासाठी. टू फॉर प्रॉपर प्लॅनिंग ऑफ द प्रोडक्शनचे व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी. कारण जर टाईमनुसारच आपण ठरवणार ना किती प्लॅनिंग करायचं प्रोडक्शनचं. म्हणजे एका तासाला जर 10 जॉब बनत असतील आणि तुम्ही प्लॅनिंग केलं एका तासाला 100 जॉबचं, तर होईल का? नाही होणार. आपण आधी टाईम बघणार किती लागतो, त्याच्यानुसार ठरवणार. हाऊ टू डिसाईड हाऊ मेनी वर्कर्स मशीन्स निडेड, आपल्याला किती ते काम पूर्णसाठी किती वेळ लागतो आहे त्याच्यावरून आपण ठरवणार की आपल्याला जर आपल्याला ऑर्डर समजा आली असेल 1 लाख जॉबची आणि आपल्याला एका माणसाला जर तो एका तासामध्ये 10 जॉब बनत असतील तर एक माणूस घेऊन चालणार आहे का? नाही. मग आपल्याला 1000 लोक घ्यावे लागतील. 1000 लोक घेऊन मिळून किंवा मशीन आपल्याला वाढवावे लागतील. त्याच्यानुसार आपण ठरवणार आपल्याला किती मशीन घ्यायचे आणि किती वर्कर ठरवायचे त्याच्यावरनं. टू कम्प्लीट प्रोडक्शन एक्झॅक्टली ॲट अ डिलिव्हरी डेट. हे सगळ्या गोष्टी असल्यामुळं आपण ठरवू शकतो की आपल्याला एक्झॅक्ट डिलिव्हरी डेट्स किती ठेवायचे. नंतर टू डिस्ट्रीब्यूट वर्क बिटवीन द वर्कर्स. आपल्याला टाईम माहिती असला, किती माणसं हे सगळं माहिती असलं की आपण काय करू शकतो, ते काम एकमेकांना वाटून घेऊ शकतो आणि आयडेंटिफाय करू शकतो की कोणता स्किल वर्कर आहे आणि कोणता अनस्किल वर्कर आहे. कळलं? पुढचं सिग्निफिकन्स ऑफ टाईम स्टडी. वेळेचं महत्त्व सांगा. कळलं? वेळ मोजण्याचं महत्त्व सांगा. टाईम स्टडी इज डिफाईन्ड ॲज द वर्क मेजरमेंट टेक्निक फॉर रेकॉर्डिंग टाईम. टाईम स्टडी काय आहे? हे वर्क मेजरमेंट टेक्निक आहे. कशासाठी करतो आपण? ते टाईम रेकॉर्ड करण्यासाठी. रिक्वायर्ड फॉर डुईंग अ स्पेसिफिक जॉब. एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो आहे हे मोजण्याचं काम कोणाचं असतं? टाईम स्टडीचं. स्पेसिफिक वर्किंग कंडिशन. अंडर स्पेसिफिक वर्किंग कंडिशन अँड अनालाइज द जॉब टाईम रिक्वायर्ड फॉर द वर्कर टू कम्प्लीट दिस जॉब अँड रेट देम परफॉर्मन्स. म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या वर्करला वेगवेगळ्या कंडिशनमध्ये किंवा स्पेसिफिक कंडिशनमध्ये किती टाईम लागतो आहे हे मोजायचं काम कोणाचं असतं? वर्क टाईम स्टडीचं. आणि ते मोजल्यानंतर तो काय करणार? त्याला रेट करणार. तो रेटिंग देणार. म्हणजे टाईम स्टडी त्याला रेट देणार की तो चांगलं काम करतो आहे, फास्ट करतो आहे, स्लो करतो आहे, मीडियम करतो आहे. हे रेट करायचं काम कोणाचं असतं? टाईम स्टडीचं. यूज ऑफ टाईम स्टडी टू हेल्प फॉर प्रॉपर प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द ॲक्टिव्हिटी. इकडचं जे लिहिले ना तेच आहे, सेम, काहीच वेगळं नाही. तेच लिहिलं तरी चालेल. कारण हे सगळे टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स वापरूनच आपण काय करणार आहे? प्रोडक्शन टाईमात करणार आहे, वेळेवर करणार आहे, किती माणसं घ्यायचे ते ठरवणार आहे, ते किती मशीन घ्यायचे ते ठरवणार आहे. मग तेच सगळं आपण नंतर आपल्या प्रोडक्टची कॉस्ट किती ठेवायची ते ठरवणार आहे, डिलिव्हरी डेट्स किती द्यायचे ते ठरवणार आहे. या सगळ्या गोष्टी टू हेल्प प्रॉपर प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द ॲक्टिव्हिटी. टू हेल्प प्रॉपर प्लॅनिंग, व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी आणि जॉबला कंट्रोल करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. टू डिसाईड हाऊ मेनी वर्कर्स इक्विपमेंट मशीन निडेड फॉर परफॉर्मिंग अ जॉब. तेच लिहिलं मागाचं. टू डिसाईड कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट मागाचंच आहे. टू रेट द वर्कर मागाचंच आहे. टू डिटरमाइन स्टँडर्ड टाईम रिक्वायर्ड फॉर द परफॉर्मिंग स्पेसिफिक टास्क. वरचंच लिहिले दोन्ही. डिटरमाइन स्टँडर्ड टाईम फॉर परफॉर्मिंग टास्क आणि रेट द परफॉर्मन्स ऑफ द वर्कर. हे दोन्ही पॉईंट इकडचे आले. आणि इथले जे जो दोन टाईम आहे टू डिसाईड हाऊ मेनी वर्कर्स आर निडेड हे मागचं आहे. टू डिसाईड हाऊ मेनी मशीन वर्कर्स आर निडेड इन फॉर प्रोडक्शन मगाचं चाललं नाही, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही ते जवळ सेम आहे. आणि लिस्ट डिफरंट टाईम स्टडी इक्विपमेंट. हा क्वेश्चन वेगळा आहे. टू डिटरमाइन स्टँडर्ड टाईम रिक्वायर्ड फॉर द परफॉर्मिंग स्पेसिफिक टास्क. एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड किती टाईम लागतो आहे हे स्टँडर्ड आहे बाबा. नाहीतर एक म्हणते 5 मिनटं, एक म्हणते 4 मिनटं, एक म्हणते 10 मिनटं. एक स्टँडर्ड टाईम काय ठरवलं आपण? ॲव्हरेज काढले सगळ्यांचा आणि त्याच्यावरनं काय ठरवलं की ॲव्हरेज 6 मिनटं. मग कोणाला कमी लागेल किंवा कोणाला जास्त लागेल. मग ज्याला कमी लागेल त्याला म्हणणार आपण तुझी रेटिंग काय लो आहे. ज्याला जास्त लागेल ज्याला जास्त लागेल त्याला काय म्हणणार तुझी रेटिंग काय लो आहे. ज्याला कमी लागेल त्याला म्हणणार तू चांगला वर्कर आहे, तुला टाईम कमी लागतो म्हणजे तुझी रेटिंग काय गुड आहे, असं त्याचा अर्थ. लिस्ट डिफरंट टाईम स्टडी इक्विपमेंट्स. त्याचं कुठे आहे लिस्ट? कधी आलंच नाही वहीवरती. उद्या पेपर आहे आता, परवा. लिस्ट डिफरंट टाईम स्टडी इक्विपमेंट्स लिहा तिथे पूर्ण नावं. स्टॉप वॉच आता नाही, घरी आता नाही, आता एनर्जी संपली माझी. हे लिहून टाकायचं. डिफरंट टाईम स्टडी इक्विपमेंट्स. स्टॉप वॉच, वर्क होल्डिंग बोर्ड फॉर स्टॉप वॉचमध्ये वेगवेगळे प्रकार आहे. कंटिन्युअस, स्नॅप, 3 वॉच, डिजिटल आणि कम्प्युटर. बोर्ड्स फॉर होल्डिंग वॉचेस. वॉच पकडण्यासाठी तुमचे हे बोर्ड असतात असे, बरोबर का नाही. ते कधी कधी सर्वेला येतात बघा लोक, रोडचे सर्वेला असतात. असंच बोर्ड असतो त्यांच्या हातामध्ये. इथं घड्याळ असतं त्यांच्या हातामध्ये किंवा असं लावलेलं असतं. असं त्या बोर्डलाच लावलेलं असतं हे.
ते बोर्डवरती बटन दाबलं, त्या बोर्डवरती घड्याळ असतं, मग तिथं ते काय तिथे चित्रबित्र काय काढायचं असेल तिथे, म्हणजे नकाशे बिकाशे काढायचं असेल ते इथंच काढतात. हे सगळे तुमचे काय टाईम स्टडी, टाईमचा मोजण्यासाठी जे इक्विपमेंट आहेत ते हे बोर्ड असणार. नंतर व्हिडिओ टेप रेकॉर्डर असणार आणि फॉर्म्स असणार वेगवेगळे, त्याच्यामध्ये ते फॉर्म्समध्ये ते लिहिलेलं असणार. आता फ्लायबॅक स्टॉपवॉच. फ्लायबॅक स्टॉपवॉच कसं आहे असं, बरोबर. फ्लायबॅक स्टॉपवॉच असं असं काढायचं, हे नाही विचारणार तुम्हाला, याच्यातलं काहीच विचारणार नाही. आता मेन प्रश्न याच्यात माहिती का, कोणतं तरी एक सिंगल 100 चार्ट प्रोसेस चार्ट विचारणार किंवा 200 प्रोसेस चार्ट विचारणार. आपण बॅटरीचं केलं, टायरचं केलं, बरोबर, त्याच्यापैकी एक. हां, त्याच्यानंतर तुमचं ते पेन्सिलचं एक केलं ते विचारतील, त्याच्या तिघांपैकी कोणतरी एक विचारतील. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील हे चार्टचे प्रकार विचारतील 2 मार्काला. हे हा प्रश्न येईल, मेथड स्टडीचा प्रश्न येईल, डेफिनेशन आणि त्याची माहिती, ऑब्जेक्टिव्ह सांगा, बरोबर. या चार्टपैकी कोणतं तरी एक चार्ट येईल आणि अजून एक प्रश्न येईल कोणता तरी, अजून एक प्रश्न मग फ्लो डायग्रामचा पण येऊ शकतो, फ्लो डायग्रामची माहिती सांगा, किंवा मग त्याचं ते आपलं एअर ब्लिंक्स आणि ते जे आहे ना त्याचे सिम्बॉल. स्टॉपवॉच वेपवॉच काही विचारत नाही, हे पण नाही विचारत काय. फ्लायबॉल स्टॉपवॉच, दिस इज मोस्ट कॉमनली युज्ड टाइम स्टडी इक्विपमेंट्स ॲज शोन इन द फिगर. द मोस्ट कॉमनली युज्ड टाइम स्टडी इक्विपमेंट ॲज शोन ॲज इज स्टॉपवॉच, बरोबर. असं सगळ्यात जास्त आपण ते वापरतो. फ्रॉम द फिगर वी कॅन सी दॅट नॉब बी इज युज्ड टू स्टार्ट टायमर. नॉब बी आपण वापरणार टायमर स्टार्ट करण्यासाठी. अँड नॉब ए इज यूज टू स्टार्ट टायमिंग फॉर 0. नॉब ए आपण लावणार परत 0पासून स्टार्ट करण्यासाठी. फॉर रिसेट म्हणजे रिसेटसाठी. नाव डिजिटल स्टॉपवॉच यूज फॉर मोर ॲक्युरेसी. याच्याऐवजी आपण आता काय वापरतो, डिजिटल स्टॉपवॉच वापरतो. इन दिस वी कॅन सेट टाईम अप टू 30 मिनिट्स. याच्यामध्ये आपण 30 मिनिट्सपर्यंत काय करू शकतो, टाईम सेट करू शकतो. देअर आर 2 पॉईंटर्स. एक आहे बघा इथं 30 मिनिट्स येतं का आतमध्ये 30 मिनिट्स आहे, म्हणजे हे 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं आणि 30 मिनटं हे मिनिट्स आहे. आणि हे काय तुमचे सेकंद आहे बाहेरचं. हा बाहेरचा काटा कोणता आहे, सेकंद काटा. आणि हा आतला काटा कोणता आहे, मिनिट काटा. इन दिस देअर आर 2 पॉईंटर्स. वन इज फॉर मेजरिंग मिनिट्स अँड अनदर इज फॉर मेजरिंग seconds. One is for measuring minutes and another is for measuring seconds. Time study board. Time study board is a simple flat plastic board used to place a time study forms. हे बघा असं तुमचं सिम्पल बोर्ड असतो. सिम्पल प्लॅस्टिकचा कीवर्ड कशाचा असतो, फ्लॅट प्लॅस्टिक, फ्लॅट और प्लॅस्टिक बोर्ड. It is simple flat and लिहितो आहे और नाही, फ्लॅट अँड प्लॅस्टिक बोर्ड यूज टू प्लेस अ टाईम स्टडी फॉर्म. याच्यावरती काय आहे, आपण टाईम स्टडी फॉर्म आपण काय करतो, ठेवतो फॉर्म ऑन इट. देअर इज अ होल्डिंग पेपर क्लिप. याच्यावरती काय आहे, होल्डिंग पेपर क्लिप. आपलं सगळं पॅड असतो ना पेपरला घेऊन जातो तोच पॅड आहे. तिथं काय होल्डिंग क्लिप आहे, इथं आपण फॉर्म ठेवणार. इथं आपला काय स्टॉपवॉच त्याला चाटायचे, बरोबर. देअर इज अ प्रोव्हिजन फॉर होल्डिंग अ स्टॉपवॉच टू मेजर टाईम स्टडी इझिली वाईल परफॉर्मिंग अ जॉब. याच्यावरती स्टॉपवॉच पकडण्यासाठी एक काय अरेंजमेंट आहे. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं टाईम जॉब तुम्ही करत असताना काय करू शकता, इझिली तुम्ही टाईम मोजू शकता. 3-way बोर्ड कॅन होल्ड 3 स्टॉपवॉच. हे तुमचा 1 वे, याच्यामध्ये एकच स्टॉपवॉच आहे. 3-way पण असतो, म्हणजे 3 तोंडाचा पण असतो. इकडे एक असेल, इकडे एक असेल, इकडे एक असेल. याच्यामध्ये तुम्ही 3 स्टॉपवॉच काय करू शकता, एकाच वेळेस ठेवू शकता. अ कॉमन हँडल इज देअर टू ऑपरेट ऑल 3 स्टॉपवॉच. त्याला एकच बटन असणार 3 स्टॉपवॉच एकाच वेळेस चालू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी. अ कॉमन हँडल इज देअर टू ऑपरेट ऑल 3 स्टॉपवॉच ॲट द सेम टाईम. टाईम स्टडी बोर्ड इज यूजफुल फॉर रायटिंग इन फॉर्म्स ऑन शॉप फ्लोर. रायटिंग ऑन येते, रायटिंग ऑन फॉर्म्स ऑन शॉप फ्लोअर्स. म्हणजे शॉप फ्लोअरवरती आपल्याला जर लिहायचं असेल काही तर आपल्याला तिथं लिहिता येईल का लवकर, कारण तिथं कसं सगळे जॉब वगैरे असतात, मशीन असतात, माणसं असतात. मग आपल्याला असं हातानेवरती मी लिहू नाही शकत, म्हणून आपण काय वापरतो, बोर्ड वापरतो. कळलं. नंतर टाईम स्टडी फॉर्म्स. टाईम स्टडी फॉर्म काय असतं, हे असं टाईम स्टडी फॉर्म.
टाईम स्टडी फॉर्म लिहिलं. स्टडी परफॉर्मन्स नेम, स्टडी पर्सन नेम, स्टडी पर्सन नेम, कोणी स्टडी केलं आहे त्याचं नाव लिहायचं इथं पहिल्यांदा, डेट लिहायची इथं, पार्ट नेम, नंबर ऑफ ऑपरेटर, नंबर ऑफ सायकल. बरोबर. आता जॉब 1, जॉब काय असेल तुमचा तो इथे लिहिला. ऑब्झर्व टाईम 1 2 3 4 लिहिला. नंतर ऑब्झर्व टाईम इन ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज ऑब्झर्व टाईम लिहितो. इथं काय लिहितो, ॲव्हरेज ऑब्झर्व टाईम. नंतर त्याचं रेटिंग, नॉर्मल टाईम, स्टँडर्ड टाईम आणि अलाउन्स असं लिहून टाका. म्हणजे काय, इन दिस वी कॅन मेजर द टाईम रिक्वायर्ड फॉर द डुईंग अ स्पेसिफिक जॉब फॉर नंबर ऑफ ऑपरेटर. ऑपरेटर किती आपले, हे 1 2 3 4 हे तुमचे काय झाले, ऑपरेटर झाले 4. 4 जणांचा ऑब्झर्व टाईम म्हणजे समजा याला लागले 10 मिनटं, याला लागले 20 मिनटं, याला लागले 15 मिनटं, याला लागले 12 मिनटं. हे झालं तुमचा ऑब्झर्व टाईम. हे ऑपरेटर आहेत, 1 2 3 4 हे काय तुमचे ऑपरेटर आहेत. बरोबर. याच्या खाली अशी लाईन मार, हे तुमचे ऑपरेटर आहेत. ऑपरेटर 1, ऑपरेटर 2, ऑपरेटर 3, ऑपरेटर 4. याच्या खाली समजा लागले याला 10 मिनटं, याला लागले 12, याला लागले 14, याला लागले परत 13. तर तुमचा ऑब्झर्व टाईम काय असेल तो, ऑब्झर्व टाईम म्हणजे इथे लिहिणार तो ॲव्हरेज टाईम. ॲव्हरेज टाईम तुमचा जो आहे तो कुठे लिहिणार, इथे लिहिणार. म्हणजे समजा मी पेन बनवायला मला समजलं की या पेन बनवायला मला 1 मिनटं लागतं, पण या ऑपरेटरला पेन बनवायला लागले 2 मिनटं, याला लागला 1.5 मिनटं, याला लागला 40 सेकंद आणि याला लागले 50 सेकंद. तर मी काय लिहिणार, ॲव्हरेज टाईम काय माझा 1 मिनिट. बरोबर का नाही. ॲव्हरेज टाईम माझा काय 1 मिनिट. माझा रेटिंग देणार प्रत्येकाला. इथं पण काय येणार, 4 लाईन येणार, 1 2 3 4 अशी रेटिंग येणार चौघांची. पहिल्याला काय लागलं आहे, वेळ जास्त लागला आहे गरजेपेक्षा, मग काय देणार मी, लो रेटिंग देणार म्हणजे कमी मार्क देणार त्याला. दुसऱ्याला पण जास्त लागला आहे त्याला पण कमी मार्क देणार. तिसऱ्याला कमी वेळ लागला आहे त्याला चांगले मार्क देणार. चौथ्याला पण कमी वेळ लागला आहे पण याच्यापेक्षा थोडंसं जास्त लागलं आहे, मग याला बरे मार्क देणार चौथ्याला. असं कळलं. नंतर नॉर्मल टाईम, स्टँडर्ड टाईम आणि अलाउन्स. स्टँडर्ड टाईम काय असेल, नाही चुकलं आपलं, काहीतरी चुकतंय. तसं नाही. रेटिंग दिले इथं, रेटिंग दिले बघा असं इथे रेटिंग दिलं ना इथं. रेटिंग दिल्यानंतर जे तुमचा टाईम आहे, हा ऑब्झर्व टाईम तुमचा जो आहे तो कुठे येणार, नॉर्मल टाईम तिथे येणार. बरोबर. नॉर्मल टाईमला मी काय ॲड करणार, अलाउन्स ॲड करणार. नॉर्मल टाईममध्ये काय करणार, अलाउन्स ॲड करणार. आणि नॉर्मल टाईम प्लस अलाउन्स माझं काय असणार, स्टँडर्ड टाईम असणार. बरोबर. नॉर्मल टाईम प्लस अलाउन्स. बेसिक टाईम म्हणजेच काय असतं, नॉर्मल टाईम. बेसिक टाईम म्हणजेच काय असतं, नॉर्मल टाईम प्लस अलाउन्स म्हणजे काय असतं, स्टँडर्ड टाईम. म्हणजे मला समजा याला लागले 1.5 मिनटं लागला. बरोबर का नाही. याला 1.5 मिनटं लागला, मग मी रेटिंग तर याला कमी देणार, पण नंतर काय करणार, याला 1.5 मिनटं लागले प्लस त्याला त्याच्यामध्ये काय करणार, अलाउन्स. त्याला अलाउन्स दिला थोडासा आणि तो तुमचा झाला स्टँडर्ड टाईम. असं म्हणजे आपला मेन फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड टाईम इज इक्वल टू नॉर्मल टाईम प्रत्येकाला जो लागतो तो प्लस त्याला दिलेला अलाउन्स, म्हणजे दोघांची ॲडिशन म्हणजे तुमचं असतं स्टँडर्ड टाईम. हे तर काय पडलेलंच नाही. अलाउन्स म्हणजे काय, अलाउन्स इज अन अमाऊंट ऑफ टाईम. अलाउन्स म्हणजे अलाउन्स म्हणजे कसं, आपल्याला वाढून दिलेला टाईम. म्हणजे समजा आपला क्लासचा टाईम जर 6 वाजताचा असेल तर आपला अलाउन्स कसा असतो, 6:15 आलं तरी चालेल. बरोबर का नाही. म्हणजे 15 मिनटं काय आला आपला अलाउन्स झाला. अलाउन्स इज द अमाऊंट ऑफ टाईम ॲडेड टू द नॉर्मल टाईम फॉर अ पर्सन नीड्स. पर्सन नीड्स म्हणजे जर कंपनीमध्ये एका माणसाला काम करण्यासाठी स्टँडर्ड काय म्हणजे काहीच न करता हा पेन बनवण्यासाठी, म्हणजे जर मी एकदम सिरियसली काम केलं, एकदम सिरियसली काहीच नाही दुसरं, नुसतं पेनवरती लक्ष ठेवलं, तर हा पेन बनवायला मला किती वेळ लागतो, 1 मिनटं लागतो. पण मी कंटिन्युअसली असं काम करू शकतो का, नाही करू शकत. मला कधी कधी पाणी प्यायला लागलेलं असेल, कधी लगविलं लागेल, कधी मला कोणतरी साहेब येईल त्याच्यावर बोलावं लागेल, कधी मला फोन येईल घरच्यांचा बोलावं लागेल. म्हणून आपण काय करतो, त्या 1 मिनटाला 20 सेकंद काय देतो, एक्स्ट्रा देतो. 20 सेकंद काय करतो आपण, त्याला अलाउन्स त्याच्यामध्ये ॲड करतो. मग तेच लिहिलं, अलाउन्स इज द अमाऊंट ऑफ टाईम. किती अमाऊंट तुम्ही काय केले, टाईम तुम्ही काय केलं आहे, ॲड केला आहे. कोणामध्ये, नॉर्मल टाईम बरोबर. नॉर्मल टाईममध्ये किती अमाऊंट तुम्ही ॲड केला आहे फॉर द पर्सनल नीड्स. माणसाच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
किंवा डिले ऑफ सम रिझन, कोणत्या तरी कारणांमुळं उशीर झाला असेल तर, किंवा फटीक, थकल्यामुळं, माणूस थकल्यामुळं ते आपल्या कामामध्ये आपण काय केलं आहे, टाईम वाढवून दिला आहे, त्या टाईमला त्या गोष्टीला काय म्हणायचं, अलाउन्स. कळलं. वाय अलाउन्स इज नेसेसरी? फॉर पर्सनल नीड्स, फॉर रेस्टिंग, टू ओव्हरकम फटीक, जास्त थकल्यामुळं माणसाला रेस्ट करावं लागतं, ते करण्यासाठी, पर्सनल नीड्ससाठी. टेकिंग टू सुपरवायझर, टॉकिंग आहे, टेकिंग लिहिलं. टॉकिंग टू सुपरवायझर फॉर व्हेरियस वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स, सुपरवायझरबरोबर वेगवेगळ्या गोष्टी बोलण्यासाठी. टेकिंग ब्रेक्स फॉर मील्स, स्नॅक्स एक्सेट्रा, जेवण करण्यासाठी. वेटिंग फॉर सुपरवायझर ऑर्डर, सुपरवायझरची ऑर्डर येऊपर्यंत त्याला थांबावं लागतं कधी कधी. वेटिंग फॉर रॉ मटेरियल अँड इन्स्ट्रुमेंट कमिंग. कळलं. बाकी हे काय विचारणार तर नाही वाटत मला, विचारते, बघूया आपण, जर विचारलं असेल उद्या सम करून टाकू आपण ते. चॅप्टर 3 तर ऑलरेडी आपण याच्यातनं केलेलं आहे सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये. चॅप्टर 3 तर पूर्ण आहे सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये. मला वाटते फक्त 1-2 प्रश्न राहिलेले असतील. आता घरी जाऊन सॅम्पल क्वेश्चन पेपर बघा पूर्ण, ते 3 पार्ट